श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. भाग्यवंत ठराल. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होवो. स्वामी तुम्हाला आनंदात, ऐश्वर्यात, भरभराटीची ठेवो, अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, देव म्हणतात, ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहेत. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहेत की समोर काळोख आहे. त्यांना माहिती नसेल की कदाचित त्यांच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. या शक्तीच्या मदतीने तुम्ही अशक्य वाटणारं प्रत्येक कामही शक्य करून दाखवू शकता. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. म्हणजेच प्रेम हे जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला खाऊ घालण्यात, समाधान करण्यात त्यांचा खरा आनंद असतो. स्वामी म्हणतात, भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. ते कालही नाहीत आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तांच्या बरोबरच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे स्वामी समर्थ महाराजांचे बोल आहेत. भगवंत म्हणतात, हे जाणून घ्या की मी तुमच्या आयुष्यात नेहमीच कार्यरत असतो. मी तुझे अस्तित्व बदलत आहे, चमत्कार करत आहे, जे मानवी अक्कलच्या पलीकडे आहे. आत्ता तो मी तुझ्या दुःखाचे सुखात आणि गरिबीचे धनात रूपांतर करणार आहे. मग कसला तो चमत्कार, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा आठवडा संपवण्यापूर्वी तुम्हाला भरपूर प्रेम, पैसा, चांगले आरोग्य मिळेल. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी माझे अनेक आशीर्वाद येत आहेत. तुम्हाला दुखापत होत असल्यास सर्व ठिकाणी ते बरे करतील आणि पूर्वजन तुम्हाला आनंदी ठेवण्याचा विचार करतील. समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करते. आत्मविश्वासाने जाहीर करतो, त्यावर कोणतीही हानी किंवा संकट यशस्वी होणार नाही. तुमचे आरोग्य, वेळ, पैसा, कुटुंब माझ्या संरक्षणाखाली आहे. देवाचे दर्शन तुलाही हवे असल्यास टाईप करा, भगवंता, या रात्री मला तुम्ही दर्शन द्या. प्रिय बाळा, या नवीन आठवड्याची सुरुवात करताना खूप आनंद, सुंदर क्षण, आश्चर्यकारक लोक, आशीर्वाद आणि विलक्षण परिणामांसाठी तयार व्हा. मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवनाकडे नेण्यासाठी मी इथे येत आहे. आपण प्राप्त करण्यासाठी आपले अंतःकरण उघडत आहात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अलौकिक बदलासाठी स्वच्छ व्हा. तुमचे काम, आर्थिक ते तुमचे आरोग्य, नातेसंबंध सर्व ठीक होईल. लक्षात ठेवा, मी चमत्कारांचा देव आहे. जेव्हा तुम्ही भरावून जाता आणि सर्व आशा गमावल्या जाता असा विचार करता, तेव्हा मी हस्तक्षेप करू शकतो आणि तुम्हाला एक चमत्कार पाठवू शकतो. त्यामुळे तुमचे मन उसावेल. माझ्या जवळ असूनही तू स्वच्छ आणि सदा आनंदी राहशील. वेळेवर विश्वास ठेव, कारण मी नेहमी पडद्यामागे काम करत असतो. तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतो.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आता स्वामी महाराजांची कथा सांगणार आहे, ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल। एका जगात एखाद्याला जर कुणाचा आधार नसेल तर त्याचा आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी येताच भक्तांची सारी दुःखे दूर होतात। फक्त दुःखेच दूर होत नाहीत तर काही मेलेलेही जिवंत झालेले आहेत। त्या संदर्भातल्या 2 गोष्टी अशा आहेत। महाराजांची नित्य गावोगावी भटकंती असायची। एके दिवशी भल्या पहाटेच महाराज प्रवासाला निघाले। त्यांचा चालण्याचा वेग खूप होता। त्याच्या मागोमाग भक्त व सर्व काही सेवेकरीही निघाले होते। महाराजांना नेमके कुठे जायचे आहे हे कोणालाच माहीत नव्हते। महाराज अक्कलकोटच्या बाहेर आल्यावर ते परगावी जात असावेत असा अंदाज लोकांना आला। उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन तापलेले होते। काही लोक माघारी परतले, मात्र बाबा जाधव वगैरे काही भक्त सोबतीला होते। चालत चालत महाराज मध्यान्हाच्या सुमारास बागेहाळी नावाच्या गावात पोहोचले। तेथे मुजावर नावाचा स्वामी भक्त होता। महाराज त्यांच्या घरी जाऊन पोहोचले। महाराज आपल्या घरी आल्याचे बघून मुजावरांचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्याने मनोभावे श्री स्वामींचे स्वागत करून त्यांचा पाहुणचार केला। थोडा वेळ मुजावरच्या घरी बसून महाराज तेथून जवळच असलेल्या इटगी नावाच्या गावात पोहोचले। सारेजण इटगीला पोहोचले तेव्हा सायंकाळ होत आली होती। इटगी गावाच्या बाहेर एक मारुतीचे मंदिर होते। त्या मंदिरात महाराज थांबले होते। सेवेकऱ्यांनी गावकऱ्यांना मदतीने महाराजांची आरामाची सोय केली। काही वेळात श्री स्वामी समर्थ महाराज झोपी गेले। संध्याकाळ होत चालली होती। त्याच वेळेस आपल्या शेतात रावण्णा नावाचा एक शेतकरी नांगर चालवत होता। तेवढ्यात त्याचा पाय सापाच्या बिळावर पडला। बिळातल्या सापाने चवताळून त्याच्या पायाला चावा घेतला। रावण्णा धाडकन खाली कोसळला। ते बघून आजूबाजूच्या शेतातले शेतकरी धावत आले। रावण्णा सर्पदंश झाल्यामुळे तडफडत असलेला त्यांना दिसला। लोकांनी रावणाला उचलून वैद्याकडे नेले। त्यांच्या तोंडातून फेस येत होता। वैद्याच्या औषधाचा काही फायदा झाला नाही। नंतर मांत्रिक बोलवला तरी उपयोग झाला नाही। रावणा बेशुद्ध पडला होता। मारुतीच्या देवळात सर्पदंश झालेल्या माणसाला नेले तर त्या माणसाचे विष उतरले असा लोकांचा समज होता। त्यामुळे लोकांनी रावणाला उचलून मारुती मंदिरात देवासमोर आणून निजवले। तिथे स्वामी निजले होते। तेथे रावणाला निजवताच त्याचा जीव गेला। ते बघून लोकांना फार दुःख वाटले। बाबा जाधवांनी आलेल्या लोकांना घटनेची माहिती विचारली तेव्हा त्यांना सर्व वृत्तांत समजला। बाबा जाधवांना देखील रावणाच्या निधनाचे दुःख वाटले, पण झाल्या गोष्टीबद्दल काही इलाज नव्हता। घडणारी घडून गेली होती। लोकांनी रावणाचे प्रेत उचलले आणि ते त्याला नेणार। तेवढ्यात बाबा जाधवांच्या मनात एक कल्पना आली। लोकांनी रावणाचे प्रेत खाली ठेवायला सांगितले। बाबा जाधवांनी श्री स्वामींच्या पायातल्या वहाण्या रावणांच्या डोक्यावर ठेवल्या। तेवढ्यात स्वामींनी खडबडून जागी जाऊन म्हणाले, रावणाच्या प्रेताच्या डोक्यावर बाबा जाधवांनी वहाणा ठेवल्याचे पाहून स्वामी संतापले। ते ओरडले, मूर्खा, तू हे काय केलंस? तुला सृष्टीच्या नियमात ढवळाढवळ करण्याचा कुणी अधिकार दिला आहे? प्रेताच्या डोक्यावर वहाणा का ठेवल्यास? स्वामींचा राग बघून सारेच घाबरले। जाधव तर थरथर कापत दगड हुदडून बसले। ते बाहेर येईनात। महाराजांना उत्तर द्यायला किंवा त्यांची समजूत काढायला कुणाचीच पुढे हिम्मत होत नव्हती। काही वेळाने महाराजांचा राग शांत झाला। महाराजांनी बाबा जाधवांना समोर बोलवले। ते भीत आले। महाराज म्हणाले, तुम्ही प्रेताच्या डोक्यावर वहाणा ठेवला, ते प्रेत जिवंत झाले का पहा। जाधवांनी बघितले तर रावणा काही जिवंत झाला नव्हता। महाराज हसू लागले, अरे तो असा उठणार नाही। त्याच्या कानापाशी तोंड नेऊन त्याला जोराने हाक मार। बाबा जाधवांनी तसे केले, पण तरी प्रेत जिवंत झाले नाही। महाराज म्हणाले, अरे मोठ्याने हाक मार।
बाबा जाधवांनी त्यांच्या कानाशी जाऊन मोठ्याने हाक मारली, रावण्णा रावण्णा अशी हाक मारली. ती हाक ऐकून प्रेताला हालचाल दिसून आली. थोड्याच वेळात रावण्णा उठून बसला. ते बघून लोकांना आनंद झाला. त्यांनी महाराजांचा जय जयकार केला. महाराजांच्या कृपेने आपण जिवंत झालो हे समजताच रावणाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने श्री स्वामींच्या पायावर लोटांगण घातले. स्वामींच्या डोळ्यांच्या अश्रूंना धारावार वाहत होत्या. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. श्री स्वामींच्या कृपेने मेलेला रावण्णा जिवंत झाला. ही वार्ता गावभर पसरली. त्याच गावाशेजारच्या एका गावात एका स्त्रीचे तान्हे बाळ अचानक वारले होते. त्या बाईने दुःखाचा हंबरडा फोडला. ते बघून तिथे गर्दी जमा झाली. श्री स्वामी समर्थाकडे बाळाला घेऊन जा असा सल्ला लोकांनी त्या स्त्रीला दिला आणि घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. ते ऐकून ती बाई बाळाला घेऊन स्वामींच्याकडे आली. श्री स्वामींच्या पायी लोळण घेत तिने रडत रडत बाळाला जिवंत करण्याची विनंती केली. त्या तान्ह्या बाळाकडे बघून श्री स्वामींना त्याची दया आली. त्यांनी मृत बाळाचे तंगडे धरून गरगर फिरवले आणि समोरच्या उकिरड्यावर भिरकावून दिले. ते बघून त्या स्त्रीला धक्काच बसला. स्वामी असे काही करतील असे तिला वाटले नव्हते. उकिरड्यावर बाळ जाऊन पडताच ते मोठमोठ्याने रडायला लागले. बाळ जिवंत झाल्याचे बघून त्या मातेचा आनंद काय वर्णावा. तिने बाळाला स्वामींच्या पायी घातले. गावात आनंदोत्सव साजरा झाला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.